नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण ना रेसिपी वगैरे काही दाखवणार नाहीये. तर आज आपण ना घरच्या घरी कांदा मसाला कसा करायचा हे बघूया आपण. तर मी तुम्हाला कांदा मसाला लागणारं साहित्य दाखवते. तर आपला हा घाटी मसाला आहे घरचा. हा 1 किलो आहे घाटी मसाला. तर आपला हा 1 किलो कांदा आहे. तर कांदा उभा असा बारीक चिरून घ्यायचा आणि स्वच्छ धुवून निथळायला ठेवायचा. तर हे खोबरं आहे पावशर. ही 1 वाटी बारीक मीठ आहे. तुम्ही खडी मीठ मोठं मीठ घेतलं तरी चालेल. हा लसूण आहे पावशर, थोडीशी कोथिंबीर आणि आलं आहे. तर मी इथं गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढई जास्त अशी जाड पण नाही घ्यायची, अशी पातळ कढई घ्यायची. तर आपण ह्याच्यामध्ये पहिलं खोबरं तळून घेऊया चांगलं. तर खोबरं आपल्याला एकदम लालसर असं एकदम छान तळून घ्यायचं आहे. तर मी खोबरं तळून घेत आहे. त्याच्यामध्ये 2 पळ्या तेल टाकते, म्हणजे खोबरं आपलं एकदम व्यवस्थित लालसर भाजून होईल. तर तुम्ही बघू शकता. तर असं आपलं खोबरं एकदम जरा लालसर होत चाललंय. तर सारखं खोबऱ्याला असं हलवत राहायचं, कारण की खोबरं जळणार नाहीये. असं एकसारखं एकदम भाजलं जाईल एकदम असं. तर आता आपलं खोबरं असं एकदम मस्तपैकी तळून झालेलं आहे. तर आता आपल्याला लगेच एका दुसऱ्या ताटामध्ये काढून घेऊया, म्हणजे आपल्याला तर कांदा पण चांगला एकदम तळून घ्यायचा असाच लालसर. तर आपल्याला पहिला लसूण तळून घ्यायचं आहे. तर लसूण टाकून घेते मी कढईमध्ये. लसूण पण आपल्याला एकदम असा थोडासा असा लाल होईपर्यंत तळून घ्यायचा. त्याच्यामध्ये 1 पळी तेल टाकून घ्यायचं. लसूण तळून झाला ना, मग आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे. तर आपलं लसूण असं एकदम लालसर तळून झालेला आहे. कांद्याला चटके बसलेले आहेत. बघून एकदम असा लाल झालेला आहे. तर आता आपण लसूण पण काढून घेऊया एका ताटात. तर आता आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे. कांद्यातलं एकदम पाणी असं सगळं, कांदा एकदम असं सुकलेला आहे. तर आपला कांदा असा लालसर एकदम तळून घ्यायचा. कांद्यामध्ये आपल्याला अजिबात मीठ वगैरे टाकायचं नाहीये तळून घेताना. तर कांद्यातलं जवळ पाणी ही होत नाही ना, तवर चांगलं एकदम परतून घ्यायचं. तेल बिल आपल्याला लगेच टाकायचं नाहीये ह्याच्यात. गॅस आपल्याला कांदा तळून घेताना एकदम मोठाच राहू द्यायचा. तर बघा आपला कांदा इथं असं एकदम मस्तपैकी लालसर होत आलेला आहे. असं एकसारखंच हलवत राहायचं कांद्याला, लगेच तेल वगैरे टाकायचं नाहीये. तर इथं आपल्याला आता 2 पळी तेल टाकून घ्यायचे. 2 पळी तेल टाकलं का लगेच यामध्ये आपल्याला आलं कोथिंबीर टाकायची आणि गॅसची स्पीड जरा वाढवायची. आलं टाकलं, कोथिंबीर टाकली, लगेच असं परतून घ्यायचं. चांगलं एकसारखं असं मिक्स करून हलवून घ्यायचं आपल्याला. तर तुम्ही बघू शकता कांदा आपला असं एकदम लालसर झालेला आहे, भाजून झालेला आहे असं कांदा.
आपलं सगळं असं एकसारखं तळून झालेलं आहे आता, कांदा खोबरं लसूण. तर आपला कांदा असा एकदम गार झालेला आहे. कांदा गार झाल्याशिवाय म्हणजे आपण मसाल्यामध्ये मिक्स नाही करायचा. तर आपलं खोबरं एकदम बारीक करून झालेलं आहे असं मिक्सरला. तर आता आपण हे मसाल्यामध्ये कांदा खोबरं सगळं मिक्स करून घेऊया, एकत्र करून घेऊया सगळं. तर मी आता ह्याच्यामध्ये खोबरं टाकून घेते मसाल्यात. त्यानंतर आपल्याला लसूण टाकायचं. हा लसूण सगळं तळून घेतलेला. आता कांदा टाकून घेऊया तळल्याला हा. तर आपल्याला याच्यामध्ये हे बारीक मीठ टाकून घ्यायचंय. मीठामुळे मसाला खराब होत नाही. तर आपल्याला ह्या मीठामुळे ना मसाला खराब होत नाहीये. मीठ जास्तच टाकायचं, म्हणजे 1 वाटी घ्यायचं हे मीठ. चांगलं सगळं असं एकत्र करून घ्यायचं. मिक्स करून घ्यायचं. चांगलं असं मिक्स करून घ्यायचा आपल्याला हा मसाला सगळा. तर आता हा आपलं सगळं एकत्र मिक्स करून झालेला आहे मसाला. तर आता आपण हे मिक्सरला फिरून घेऊया. तर मिक्सरच्या भांड्यात एकदम असं थोडं थोडंसं घ्यायचं, लय पण नाही घ्यायचं. आणि मिक्सरला असा बारीक करून घ्यायचा हा मसाला. तर तुम्ही बघू शकता, तर अशा प्रकारे आपला हा कांदा मसाला तयार झालेला आहे. तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा घरी. तुम्हाला हा कसा वाटला कांदा मसाला कमेंट करून नक्की सांगा. तर आपला हा 1 किलो मसाल्यापासून 2.5 किलो हा आपला कांदा मसाला तयार झालेला आहे. व्हिडिओ कसा वाटला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.